दृश्य आपण पाहतो आहोत कुर्ल्यामधील ज्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, ज्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्या शेल्टर होममध्ये या नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या नागरिकांना इथं जेवणाची आणि त्यांच्या थांबण्याची व्यवस्था सध्या करण्यात आलेली आहे। कुर्ल्यामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना शेल्टर होममध्ये आता हलवण्यात आलंय। याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, कुर्ल्यातील ज्या नागरिकांना हलवण्यात आलंय त्यांची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे? नक्कीच अगर आपण पाहतोय की मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे मिठी नदीने रौद्र रूप धारण केलं होतं। त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातल्या घरांमध्ये नागरिकांची वाताहत झालेली पाहायला मिळते, कारण की क्रांतीनगर परिसरातील जवळपास 350हून अधिक नागरिकांचं स्थलांतरण जे आहे ते या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे। या नागरिकांची मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांना जेवणाची व्यवस्था, त्याचसोबतच सुरक्षित कसे हे नागरिक राहतील यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रयत्न केलेले आहेत। या अगोदर आपण जर पाहिलं तर क्रांतीनगरमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली, संपूर्ण मिठी नदीची देखील पाहणी केली।